जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात सगळे। आज आम्ही चाललोय रायगड किल्ल्यावर। आपला स्वराज्य तिथे महाराज त्या आपल्याला बघण्यासाठी आपण जात आहोत। आज आम्ही रात्री आता बघू, आता तर निघतोय 4 वाजलेत। किती मित्रांनो आता आपण निघालेलो आहे। आता जयेशनी बाईक वगैरे काढलेली आहे, तुम्ही बघताय। आता रायगडकडे आम्ही रवाना होत आहे। आता आम्ही निघालोय, पळसप फाट्याजवळ आलोय। हा माझा सूरज मित्र भाऊच आहे, जयेश। आमच्या 2 गाड्या, तर एक जण फोनवर बोलतोय, तो बिझी आहे थोडा। आता आम्ही निघतोय रायगडकडे। मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळी 7 वाजलेत, पूर्ण काळोख झालेला आहे। आता आम्ही चायसाठी थांबलेलो, त्या नागोठण्याजवळ आलेलो, वगैरे रेडी झालेत। आता आम्ही निघता डायरेक्ट माणगावमध्ये एक स्टॉप घेऊ। माणगावला जेवायचं वगैरे प्लॅनिंग चालू आहे। जर एक सूरज काय म्हणतोय की बाबा पाचडला हॉटेल वगैरे असतात उघडे, तर जर लवकर पोचलो आम्ही 8 साडेआठ पर्यंत, तर आम्ही पाचडचंच प्लॅनिंग करू। का असेल पुढे सांग। चला बाय मित्रांनो। आता आपण बघाल रायगड किल्ल्याच्या कमानीजवळ आलेलो आहे। म्हणजे आता 8 वाजलेले आहेत रात्रीचे। आता आपल्याला वरती जायला बरोबर अजून 40 मिनिटं लागतील पायथ्याशी जायला, आणि तिकडून वरती जायला एक अर्धा पाऊण तास लागेल। आता आपला आतमधला रोड आहे, माणगावपासून एक फाटा लागतो, तिथनं लेफ्ट मारला ना का पूर्ण गावचा रोड आहे आतमध्ये, म्हणजे जंगल टाईपच आहे। पण आपण जाऊया आता तो 5 मिनिटं आपण रेस्ट घेतलेला आहे। आता इथनं निघूया, ओके। मित्रांनो रात्रीचे 9 वाजलेले जातात। आता आपण पाचडला पोचलेलो आहे। पाचड जिजाऊंचं स्मारक आहे तिकडे, बघा तुम्ही। इथे तयारी झालेली आहे, पण आतमध्ये सोडत नाहीत। आता मित्र वगैरे जरा फोटो बघा, असं एन्जॉय करतोय आम्ही। मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे रायगडच्या पायथ्याशी, मतलब जिथे रोपवे आहे ना, तिकडे पोचलेलो आहे। आता इथे जेवणार वगैरे आपण, आणि नंतर पायथ्याशी जाऊन तिकडनं चढायला सुरुवात करणार रात्रीत। आणि एवढं वाटलं नव्हतं एवढी गर्दी आहे, पण भरपूर गर्दी आहे। खूप बसेस आलेल्या आहेत, खूप गाड्या, प्रायव्हेट गाड्या आलेल्या आहेत, पण खूप मजा आहे। थंडी वगैरे एन्जॉय कर, तुम्ही बघाल, तुम्हाला दाखवतो गर्दी। अजून लोक जेवायला वगैरे भरपूर आहेत, नाहीतर अशा टायमाला इकडे खाली असतं, पण खूप गर्दी आहे ह्या टायमाला। मित्रांनो आता आपण आलेलो आहे रायगडच्या पायथ्याशी, तुम्हाला दाखवतो। आता रात्री 11 वाजलेले आहेत, 10:30-11 वाजलेले आहेत। आता कोणीच नाही इकडे, पण आपण वरती जाऊन महादरवाजाच्या इथं टेंट वगैरे लावून आराम करणार आहे, झोपणार आहे, आणि सकाळी 5 वाजता निघणार आहे। चला भेटूया महाराष्ट्र मित्रांनो। आपलं झालेलं आहे सगळं। आता आपण पायथ्याशी आलेलो आहे, आता रायगड चालायला सुरुवात केलेली आहे। आता आपण पहिली पायरी चढलेलो आहे, आता चला रायगड चढूया। क्लिअर दिसतोय काय होतं हा मित्रांनो। आता आपण रायगड चालायला चालू केलंय। रात्रीचे किती 11 वाजलेत ना, 12 वाजलेत, पावणे 12। आता आपण चालू केलेलं आहे रायगड चढायला। आता महादरवाजाजवळ जाणार आपण, जर बंदच असणार तरी पण आपण बघूया। जर दिला आपल्याला वरती जायला तर आपण जाऊया, नाही तर महादरवाजाजवळ थांबूया। चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय। रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, आणि आपण महादरवाजाजवळ पोचलेलो आहे। आणि आमचा सूरज आता टेंट लावतो इकडे, कारण झोपायची इथं सोय नाही, तर इथं टेंट लावून आम्ही ह्याच्यात झोपणार आहे, आणि सकाळी पहाट होताच वरती चढायला सुरुवात करणार आहे। सूरज, रात्रीचा तुला चढताना कसं वाटलं? गडावर चढताना काय अनुभव तुझा? तुम्हाला मित्रांनो कसं वाटलं? एकदम मस्त। तुला मित्र कसं वाटलं? मजा आली। जो काय प्रकार आपल्यासोबत घडला तो आपण उद्या सांगूच, काय असेल ते उद्या सांगू। आपला मित्र सूरज मस्तपैकी टेंट लावले।
सकाळी 7 वाजता चालू केलं गड चढायला. गर्दी पाहू शकता तुम्ही, एवढी गर्दी आहे, भरपूर पब्लिक आज. आणि वर येतात सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे आम्हाला. आता वरती येऊन थोडा फ्रेश वगैरे व्हायचं आणि त्यानंतर बाकी गड फिरायला मोकळं व्हायचं. जय शिवराय. गडाच्या वरती आलेलो आहे आणि इथे बघाल तुम्ही खूप असं मस्त राज सदर आहे ते. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण रायगडावर आलेलो आहे. ही राज सदर आहे. महाराज इथे बसायचे आणि इथे त्यांचा शिवराज्याभिषेक झालेला. तुम्ही बघाल किती एवढं छान पिकनिक वगैरे आलेली आहे. खूप असं मस्त वातावरण आहे इकडे. इकडे सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. खूप दमलेलो म्हणून मावशीकडनं असं ताक घेतलेलं आहे. थंड थंड ताक माडक्यातला पिऊया आणि एनर्जी आणून परत मस्तपैकी रायगड. आता आपण टकमक टोकावरून बाजारपेठे साईडला चाललेलो आहे. ही महाराजांच्या काळातली बाजारपेठ अशी होती. ह्याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक पाठीमागं राहण्यासाठी, मधला पॅसेज आहे तो त्यांचा साठा करण्यासाठी, आणि पुढे दुकान लाईन वगैरे होती. आता ही हायटेड आहे. हे म्हणजे दुकान लाईन आता आपल्याकडे कसं आहे की खाली होते, तर हे हायटेड वगैरे ह्याच्या मागे भरपूर कारण आहेत मोठे, ते तुम्हाला नंतर मी सांगेन. ही पूर्ण अशी बाजारपेठ आहे मोठी. पहिल्या काळात लोक म्हणजे महाराणी वगैरे असत किंवा सरदार वगैरे हे चालत फिरत नव्हते, घोड्यांवर फिरत होते. त्याच्यामुळे घोड्यावर फिरत असताना खाली बाजारपेठ नव्हती, म्हणून ते हायटेड बनवलेलं आहे. म्हणजे घोड्यावरनं शॉपिंग करता यावी, बाजार वगैरे घेता यावा म्हणून हायटेड बनवलेलं आहे सगळं. आता आपण होलीच्या माळावरून आलो आहे. ह्या साईडला पाठच्या बाजूने आलो आहे कारण तिकडे भरपूर गर्दी आणि आपण तिकडे जाऊन आलो आहे. आता हे तलाव आहे, तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. आता इथे असं म्हणतात की 7 नद्यांचं पाणी आणून या तलावात टाकलेलं आहे, म्हणून हे पाणी कधीच आटत नाही, नेहमी असंच असतं. आता हे बघाल तुम्ही, इकडे आपण जाणार आहे. तुम्हाला याच इमारतीवरून कल्पना केली जायची की छत्रपती शिवरायांचं वैभव किती मोठं आहे ते. कारण की हे इमारत लोक भारावून जायचे, विचार करायचे हे इमारती एवढा वैभवशाली असतील, छत्रपती शिवरायांचा दरबार किंवा छत्रपती शिवरायांचा राजवाडा किती वैभवशाली असेल, याच इमारतीतून कल्पना केली जायची. पण त्या साईडचा विजयस्तंभ आणि या साईडचा मुलगा. विजयस्तंभ माझ्या राजाने कोणचा गड घेतला, त्या विजयाचा प्रतीक म्हणून भगवा ध्वज त्यावरती फडकवला जायचा. आणि या साईडला राजांच्या राण्या होत्या, त्या थंड हवा घेण्यासाठी बसत असायच्या. टोकावर तुम्हाला लोक दिसत का, त्याला इतिहासामध्ये टकवडक पनिशमेंट पॉईंट बोलण्यासाठी. राणीचा महाल बघताच त्याच्या समोर आहे ना एक अन्न साठार म्हणून असं एक बनवलेलं. म्हणजे तिथे गडावर राहणाऱ्या माणसांसाठी अन्न म्हणजे तांदूळ वगैरे सगळं अशा ठिकाणी साठवून ठेवलेले जातं. आता हे किती खोल आहे काय आहे काय एवढं कळत नाही, पण ह्या ठिकाणी अन्न साठा करायचं आहे. खूप खोल आहे, खूप खोल आहे ना, जाम खोल आहे. हे असं बनवलेलं गेलं म्हणजे बाजूने वगैरे असं खूप काही होतं, पण आता हे सगळं नष्ट झालेलं आहे. आणि हे असं सगळं महाल वगैरे आहे, बघू शकता तुम्ही. हे मंत्रिमंडळासाठी राहायचं. आता विचारलं मी, हे मंत्रिमंडळासाठी होतं, त्यांना राहण्यासाठी सगळ्या गोष्टी. सगळं उद्ध्वस्त झालंय, पण असं असं वर्ण स्ट्रक्चर दिसत आहे. आता आपण हत्ती तलावाजवळ आलेलो आहे
रायगडावर 2 हत्ती होते मोठे. हे तलाव आहेत, आता ते आटलेले आहेत. असे 5 का 6 तलाव आहेत, भरपूर मोठे मोठे असे आहेत. हे ते हत्ती म्हणजे स्नान वगैरे करायचं, हे त्यांच्यासाठी बांधलेलं आहे.